10 मे 2025 सकाळचे साधारण 8 वाजलेले. उत्तर प्रदेश मधल्या बाल्या जिल्ह्यातलं एक शांत खेडेगाव, ते म्हणजे खरीदगाव. एका शेतकऱ्याचा दिवस नेहमीसारखा सुरू झाला होता, पण घागरा नदीच्या काठावरती गवतात काहीतरी विचित्र पडलेलं त्याच्या नजरेत दिसलं. ते बघण्यासाठी तो जवळ गेला आणि एका क्षणात त्याच्या अंगावरती काटा आला. कारण गवतात पडलेला होता एक मनुष्याचा हात. हो, नुसताच हात पडलेला त्याला दिसला. काही काळाच्या आतच त्याने गावात फोन केला आणि गावकरी धावत आले. त्यांनी पोलिसांना देखील बोलावले. लगेचच सिकंदर पोलीस दाखल झाले आणि परिसर सील केला गेला. गवत, नदी, विहीर सर्व ठिकाणी तपास सुरू झाला आणि सापडले गेले ते मानवी शरीराचे तुकडे. एक धड सापडलं, परंतु शिर मात्र गायब होतं आणि पोलीस हादरले, तसंच गाव देखील हादरलं. आणि शेवटी जे समोर आलं ते या देशाच्या फौजेत काम केलेल्या एका सैनिकाचं विदारक सत्य. आणि मग या मृतदेहाची ओळख पटली. त्याचं नाव होतं देवेंद्र राम. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन इलेक्ट्रिशियन, म्हणजेच देशासाठी सेवा केलेला एक जवान. त्याचा 28 वर्षापूर्वी विवाह झाला होता. त्यापासून त्याला 3 अपत्य देखील होते आणि निवृत्तीनंतर तो शेती करत होता. शांत आणि अतिशय साधं आयुष्य जगत होता. परंतु त्याच्या बायकोच्या आयुष्यात मात्र वेगळा स्क्रिप्ट लिहिला जात होता. माजी सैनिक देवेंद्र रामची पत्नी म्हणजेच मायादेवी. वय वर्ष 50, पण मन मात्र वासनाधीन. कारण 30 वर्षाचा प्रियकर देखील तिला होता. त्याचं नाव होतं अनिल यादव. अनिलच्या अगोदर देखील तिचं एका तरुणाशी अफेअर सुरू होतं. नंतर तो सोडून गेला आणि मग तिच्या आयुष्यात आला तो हा अनिल यादव. मग सुरू झालं प्रेम, शरीर संबंध आणि भेटीगाठी आणि शेवटी मग हट्ट. तो म्हणजे देवेंद्र रामला आता हटवलं पाहिजे. कारण डिसेंबर 2023 ला देवेंद्र राम निवृत्त झाला होता आणि त्याची पत्नी मायादेवीच्या वासनाच्या आड होता आणि त्यामुळेच तिचं प्रेम देखील अडचणीत येत होतं. आणि मग इथूनच सुरू होतो एका जवानाच्या हत्येचा कट. तारीख 3 मे 2025. त्यांच्या छोट्या मुलीला आणण्यासाठी देवेंद्र राम बक्सर स्टेशनला जायचं ठरवतो. पण अचानक मायादेवी म्हणते, थांबा, आपण सोबतच जाऊ. थोडस जरा थांबा, मी आवरून घेते. संध्याकाळचा 8चा वेळ. देवेंद्र बाहेरून आवाज देतो की टाइम झालाय, चल. आणि घरातून त्याच्या पत्नीचा आवाज येतो, थांबा, कोल्ड ड्रिंक मागवले आहे आत या, ती आपण पिऊन घेऊ. आणि मग देवेंद्र घरात येतो आणि ती कोल्ड ड्रिंक पितो, ज्यामध्ये गुंगीचं औषध मिसळलेलं असतं. आणि क्षणामध्येच देवेंद्र बेशुद्ध होतो. आणि मग तेवढ्याच समोर येतो तो मायादेवीचा बॉयफ्रेंड म्हणजेच अनिल यादव. अनिलने आधीच सतीश यादव आणि मिथिलेश पटेल या मित्रांना बोलून ठेवलं होतं. चौघांनी मिळून एका देशासाठी लढलेल्या जवानाची हत्या केली. आणि मग देवेंद्रच्या बॉडीला त्यांच्या गाडीचं तिकीट टाकलं आणि जंगलात घेऊन गेले. आणि मग तिथे देवेंद्र रामच्या बॉडीचे 6 तुकडे केले. एक झाडात फेकला, एक विहिरीत आणि एक नदीमध्ये. इतक्या कोऱ्याने त्यांनी हा कट रचला होता. आणि मग ही हत्या करून मायादेवी आपली मुलीला घेण्यासाठी स्टेशनला जाते. जणू काही झालंच नाही असं ती दाखवत असते. परंतु इथेच सर्व बिघडतं. देवेंद्र राम यांची मुलगी सुप्रिया, हिला तिच्या आईच्या बोलण्यावरती संशय येतो. ती फोन करते थेट आपल्या मोठ्या बहिणी अंजलीला सांगते, तू थेट पोलीस स्टेशन मध्ये जा. आणि मग सुप्रिया मायादेवी पासून लपून थेट पोलीस ठाण्यामध्ये जाते आणि संपूर्ण प्रकार सांगते की संध्याकाळी माझे वडील मला घेण्यासाठी निघले होते, परंतु ते अजूनपर्यंत घरीच पोहोचले नाही. आणि मग सुरू होतो तो तपास. देवेंद्र राम यांचा मोबाईल 3 मे नंतर एकाच ठिकाणी ठप्प दिसला. मग पोलिसांना संशय आल्याने पोलिसांनी मायादेवीला ताब्यात घेतलं आणि फक्त एका खाक्यानंतर तिने सर्व गुन्हा कबूल केला. आणि मग पोलिसांनी तात्काळ इतर तिघांना देखील पकडण्यासाठी टीम पाठवली. त्यापैकीच मिथिलेशला ताब्यात घेण्यात आलं, परंतु अनिल यादव आणि सतीश दोघेही दुचाकीवरून फरार झाले आणि त्यांनी पोलिसांवरती गोळीबार देखील केला. आणि मग त्यातच पोलिसांनी देखील उत्तर म्हणून गोळीबार केला आणि त्यामध्येच अनिल यादव याच्या पायावरती गोळी लागून जखम झाली. तर दुसरीकडे सतीशला देखील अटक करण्यात आली. आज ते 4ही आरोपी अटकेत आहे, पण प्रश्न अजून देखील जिवंत आहे. ते म्हणजे एका निवृत्त सैनिकाची चिरडलेली इज्जत, एका आईचं पाप आणि एका मुलीचं धाडस. मायादेवीसाठी प्रेम एवढं महत्वाचं होतं का की तिने जिवंत पतीचा शव बनवला? लग्नाबाहेरचे संबंध काय काय थरार घडवू शकतात हेच या प्रकरणामधून दिसतंय. या संपूर्ण घटनेवर तुम्हाला काय वाटतं? मुलीचं धाडस आणि मायादेवीचं पाशवी रूप, या सगळ्यावर तुमचं मत काय हे कमेंट बॉक्स मध्ये कॉमेंट करून नक्की कळवा. आणि अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ यापुढे बघण्यासाठी आपलं युट्यूब चॅनल महाराष्ट्र लाईव्हला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत काळजी घ्या. जय महाराष्ट्र.